जनसुरक्षा कायद्यामधील तरतुदी अत्यंत घातक असून समाज तथा कामगार क्षेत्रात अडचणी येणार आहे। त्याचा फायदा प्रशासनातील मजूर अधिकाऱ्यांना मिळणार असून त्यामुळे भ्रष्टाचार वाढण्यास वाव मिळणार आहे। सामाजिक क्षेत्रात परिवर्तनवादी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना देशद्रोही ठरवण्याचा हा प्रयत्न होताना दिसून येत आहे। यामुळे परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून अशा बदनाम करणाऱ्यांना आवर घालून परिवर्तनवादी चळवळींना सहकार्य करावे असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे। संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराक भुसावळ। आम्ही परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करत असताना अशा पद्धतीने कोणी त्याच्यात खरा टाकत असेल तर परिवर्तनवादी चळवळ पुढे संपेल ना। तर सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी या संदर्भात अशा लोकांना आवर घालावं। त्या संदर्भात आम्ही आज अंधश्रद्धा निर्मूलन सगळे सामाजिक कार्यकर्ते इथं वर्कर फेडरेशन राष्ट्रवादी युनियनचे पदाधिकारी उपस्थित आहेत। त्या सगळ्यांनी मिळून आम्ही सरकारला हे निवडणूक आपण स्वीकारावं। सरकारने जे अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्र सरकारचं विधानसभेचं, त्या विधानसभेमध्ये त्यांनी असं ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तनवादी कार्यकर्ते आहेत आणि समाजामध्ये परिवर्तन आणण्याचा आणि भ्रष्टाचार मिटवण्याचा प्रयत्न जे कार्यकर्ते करीत आहेत त्यांना आळा घालण्यासाठी सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे त्याला आमचा निषेध आहे। हे सरकार जे आहे हे जनतेच्या सुरक्षिततेसाठी नाही, जनहितासाठी नाही, तर अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा आणण्याचा प्रयत्न करतो। आपण सर्वांना माहीतच आहे की आधी 353 हा कायदा महाराष्ट्रात लागू आहे आणि या कायद्याच्या अनुषंगाने कोणताच कार्यकर्ता विधायक कार्य करणार नाही किंवा समाजामध्ये जो भ्रष्टाचार आहे, जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्याच्यावर आळा बसणार नाही। आणि याच्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते कोणत्याही क्षेत्रातले असो याला आळा घालण्यासाठी कार्यकर्ते सतत प्रयत्नशील असतात आणि आपल्या लोकशाही पद्धतीने ते आंदोलनं करीत असतात। परंतु हे आंदोलन दडपण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना वाव मिळाला पाहिजे भ्रष्टाचार करण्यासाठी क्लिअर कट म्हटलं तर त्याच्यासाठी सरकारने हा कायदा आणण्याचा 2-4 दिवसात त्यांचा प्रयत्न सुरू आहे। तर आम्ही या निवेदनाद्वारे जे तहसीलदार साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की हा कायदा अंमलात आला नाही पाहिजे आणि म्हणून जर हा कायदा परत अंमलात जर आणला तर इथले सामाजिक कार्यकर्ते इव्हन महाराष्ट्रातले सर्व संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार। धन्यवाद।